सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत प्राध्यापिका सौमीना आंबेकर लिखित हितगुज या त्यांच्या कथासंग्रहाचं अभिवाचन. तर आजची जी कथा मी वाचत आहे त्याचं नाव आहे सुहासिनी. तर सुरू करते. 7 जन्मच काय, पण सहस्त्र जन्म आपल्या पतीशी एकनिष्ठ राहून त्याच्यावर निस्सीम प्रेम करणारी, त्याच्याशिवाय आपलं जीवनच न मानणारी एक रंगीत, आकर्षक, सुगंधी, मधाळ, सात्विक स्त्री कोण असेल? तर ती एक टूथपेस्ट. दुसऱ्यासाठी झिजणारी पण पतीला कधीही न सोडणारी, आपल्या सर्वांचा दिवस ताजातवाना आणि प्रसन्नपणे सुरू करणारी ही टूथपेस्टच. टूथपेस्टचा जोडीदार टूथब्रश. टूथब्रशची संकल्पना चिनी लोकांनी 1498 मध्ये प्राण्यांच्या केसाचा वापर करून शोधली. नंतर अमेरिकेतील ड्युपॉन्ट या कंपनीने नायलॉन ब्रश सर्वप्रथम शोधून काढला. नायलॉनचे ब्रिसल हे बॅक्टेरियांना प्रतिबंध करणारे असून ते लवकर सुकणारे आहेत हेही त्यावेळी समजलं. मग थोड्या दिवसांनी राख, काळी पावडर, पांढरी पावडर हे सारे टूथपेस्टच म्हणून होऊन गेले. 1850 मध्ये अमेरिकन डॉक्टर वॉशिंग्टन शेफिल्ड यांनी सर्वप्रथम टूथपेस्ट फॉर्म्युला म्हणजे पेस्टमधील रसायनांचं प्रमाण शोधलं. त्याने त्या पेस्टला डॉक्टर शेफिल्ड्स क्रीम असं नाव दिलं होतं. त्यांचा मुलगा डॉक्टर लुसियस याच्या डोक्यात एक रंजक कल्पना आली. त्याच सुमारास म्हणजे 1841 साली एक अमेरिकन कलाकार जॉन रँड यांनी आपल्या चित्रांना रंगवण्यासाठी ऑइल पेंट असणारी एक ट्यूब शोधून काढली. ती एका बाजूने बंद आणि दुसऱ्या बाजूने झाकण असलेली होती. डॉक्टर लुसियसने ती ट्यूब बघितल्यावर त्याला वाटलं की टूथपेस्टसाठी ही अशीच ट्यूब करता येईल. आणि खरोखर या अचाट कल्पनेतून डॉक्टर शेफिल्डच्या प्रयोगशाळेत 1892 मध्ये जन्मली ही आपली टूथपेस्ट आणि राहू लागली आपल्या जोडीदाराबरोबर म्हणजे टूथब्रश बरोबर. आपल्या दातांचं आणि आपलं आरोग्य राखणारी, कधी लाल, गुलाबी, गर्द निळा, शुभ्र पांढरा रंग घेऊन दिवसाच्या स्वागताला ही सदैव सर्वत्र तयार असते. हिचं कुटुंब हे खूप मोठं आहे. त्या सर्वांचं कामाचं नियोजन वाखाणण्यासारखं आहे. हिच्यातील कॅल्शियम कार्बोनेट, ॲल्युमिनियम ऑक्साईड हे पदार्थ ॲब्रेसिव्ह असल्यानं दातात अडकलेले कुजलेले अन्नकण घालवतात. पांढरा रंग देण्यासाठी आहे टिटॅनियम ऑक्साईड. शिवाय क्लिअर जेल टूथपेस्ट वापरले आहेत. सिलिकाचे पारदर्शक घटक फेस होण्यासाठी आहे डिटर्जंटचा कण. गोडी आणण्याचं काम दिलंय पेपरमेंट ऑइल आणि मिथेनॉल यांना. पेस्ट वाळून जाऊ नये म्हणून आहे ग्लिसरीन. दातावरचं एनॅमल म्हणजे आवरण मजबूत करण्याचं काम आपणहून स्वीकारलंय फ्लोराईडने. बॅक्टेरिया मारण्यासाठी आणलंय फॉर्मेलिनला. या साऱ्यांना एकमेकात घट्ट बांधण्याचं काम करतोय अल्जिनेट. आणि सर्वांना एकत्र राहायला घर दिलंय या ट्यूबनी. आम्हाला हास्य देणारी दातांची जीवलग मैत्रीण दिवसभराच्या अनेक कामातही तुम्हाला पदर खोचून मदत करत असते. चामड्याच्या बुटांना पॉलिश करणाऱ्या डबीतील उग्रवासाच्या तीव्र रसायनापेक्षा ही टूथपेस्टच उत्तम पॉलिश बनते. कोणत्याच कामाचा कमीपणा नाही हिला. पियानो, ऑर्गन, पेटी, सिंथसायझर या वाद्यांची बटणं ही दोघे टूथपेस्ट आणि टूथब्रश मिळून छान साफ करतात. तुमच्या डायमंड रिंगलाही दोघे पॉलिश करून ती रिंग अधिक चमकवतात.
खिशातलं पेन किंवा पर्समधलं पेन आपल्या नकळत रेघोट्या मारीत असतं आणि मग कपड्यावरचे पेनचे तसेच लिपस्टिकचे डाग नॉन जेल टूथपेस्टने जोरात घासल्यास ते जातात. क्रोमियमचं प्लेटिंग केलेले नळ, शॉवर, हँडल्स ही चमकवते ही टूथपेस्ट. वेळ प्रसंगी किशोर गटातील मुलामुलींची ही बाई डॉक्टर बनते. नॉन जेल टूथपेस्ट रात्री पिंपलवर लावली की त्यातलं पाणी काढून घेतं, तेल शोषून घेते. पिंपल आणि पुरळ कोरडे पडून बरे होतात. लाकडाच्या फर्निचरवरचे पाण्याचे डागही पळवते. हिच्यातल्या ॲब्रेसिव्ह गुणधर्म इस्त्रीला काहीही चिकटलेल्या गोष्टी साफ करतो. इस्त्री थंड असताना टूथपेस्ट लावून घासायची आणि नंतर ती धुवून काढायची. बाथरूम किंवा आपल्या मोटरसायकल किंवा कारच्या आरशाचं धुकं काढायला किंचित पेस्ट पुरते. बाळाच्या बाटल्यांना अनेकदा दुधाचा खराब वास राहतो. हिचा एक थेंबच पुरेसा होतो तो घालवायला. जन्मभर आपलं हास्य फुलवणारी, दातांचं सौंदर्य जपणारी, आपल्या हक्काची अशी ही आहे टूथपेस्ट. मंडळी, किती छान कल्पक आहे ना हे सगळं. आणि तुम्हाला सांगू का, या पुस्तकातल्या सगळ्याच कथा या अशा मजेशीर आहेत, खूप छान आहेत. नवीन माहितीही मिळते आणि कल्पकथा तर विचारायलाच नको. कधी आपण विचार तरी केला होता का की टूथपेस्ट आणि टूथब्रश हे असे एकमेकांचे साथीदार म्हणजे नवरा बायको असतील असं? पण पहा कशी छान कल्पना आहे ती. तर अशा छान छान गोष्टी, कल्पक गोष्टी आणि छान रंजक माहिती मिळवण्यासाठी म्हणून मी हे पुस्तक वाचायला घेतलंय. तर तुम्हा सगळ्यांना हे जर आवडत असेल ना तर माझा गप्पा गोष्टी हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या गोष्टी स्वतः ऐका, दुसऱ्यांना शेअर पण करा. स्वतः सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पण सबस्क्राईब करायला सांगा हा चॅनेल. धन्यवाद.